वरती जनता विश्वास ठेवत नाही, कारण जनतेला माहिती आहे की भाजप किती खरं बोलते आणि किती खोटं बोलते. मला पुढच्या केसकडे जाण्याआधी मला राजीव सरांना एक विचारायचं की ही अशी एक निवडणूक आहे की ज्यामध्ये मोठे पवार, शरद पवार यांची विजिबिलिटी खूप कमी दिसली ना. त्यांची कोणी म्हणजे मुलाखतही मोठ्या पवारांनी दिली नाही, प्रचारामध्येही ते सक्रिय नव्हते. पवार नसणं या निवडणुकीमध्ये याचे काही परिणाम किंवा ह्याचं विश्लेषण कसं करता येईल? ज्ञानदा, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता एकीच्या दिशेनं त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच अजित पवारांनी असं सांगितलं होतं की शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं. तर आता कुठंतरी त्या दिशेनं पवारांचं राजकारण सुरू झालेलं आहे असं वाटतं. ज्या अजित पवारांनी गेल्या वर्षी जाहीरपणानं असा सल्ला दिला होता शरद पवारांना की तुम्ही आता निवृत्त व्हा, त्या अजित पवारांना जेव्हा ABPच्याच मुलाखतीमध्ये तो प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी एकदम कान पकडले आणि सांगितलं नाही नाही, ते फार मोठे नेते आहेत वगैरे असं करून. तर याचा अर्थ असा की पवारां आता ॲक्टिव्ह राजकारणातनं पवार आता बाजूला होतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतील आणि सत्तेची समीकरणं राज्यातली केंद्रातली बदलतील, अशा दिशेनं सध्याचं सगळं जे राष्ट्रवादीचं राजकारण आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळंच शरद पवार हे या सगळ्यापासून लांब राहिले. सुप्रिया सुळेंनीही त्या अर्थानं त्या प्रचारात फार दिसल्या नाहीत. त्या बऱ्याच काळ दिल्लीलाच होत्या किंवा त्या पुण्या मुंबईत असल्या तरीसुद्धा त्या प्रचारात नव्हत्या. तर मला असं वाटतं की अजित पवारांच्याकडं सगळ्या राष्ट्रवादीची सूत्र एकवटण्याचा हा काळ आहे, त्या दिशेनं राजकारण सुरू आहे. कसं असेल 29 महानगरपालिकांचं चित्र, एकंदरीत अंदाज काय सांगतो तुमचा? काँग्रेस पक्ष ज्याप्रमाणे मागच्या महिन्यात जे नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये लढलेलो, तर त्यावेळेस आम्ही निर्णय प्रक्रियेचं डिसेंट्रलायझेशन केलेलं. म्हणजे जिल्हा स्तरीयवरती ज्या कमिट्या आहेत त्यांना अधिकार दिलेले की कशा पद्धतीने तुम्हाला लढायचे आहे, तुम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, युती आघाडी करून लढायचं आहे. आणि त्यानुसारच या महानगरपालिकासुद्धा आम्ही लढलो. काही ठिकाणी आपण बघितलं, म्हणजे मुंबईचा विचार करायचा झाला, लातूर असेल तर वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत आमची युती झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक होती. त्यामुळे ही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती लढवली. अशीच निवडणूक नगरपरिषदांची सुद्धा लढली आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे 41 नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष निवडून आले आणि जवळजवळ 1000 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले. आणि जवळजवळ 75 ठिकाणी नगराध्यक्षपदी आमचे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे तोच मोमेंटम किंवा तोच ट्रेंड आम्हाला आता या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसेल असं वाटतंय. बरं, आता राजूजी, हे जे म्हणजे कालपर्यंत आपचे असलेले आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि कालपर्यंत काँग्रेसचे असलेले आता शिवसेना शिंदेचे प्रवक्ते आहेत. तर काँग्रेसच्या कालच्या प्रवक्त्यांना काँग्रेसच्या आजच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल काय वाटतं? काँग्रेसच्या आजच्या प्रवक्त्यांना काँग्रेसचे कालचे प्रवक्ते सांगतील की ते जो विचार करतायत त्या पद्धतीची काँग्रेस आता राहिलेली नाही आहे. कारण या काँग्रेसला या काँग्रेसच्याच नेत्यांनी संपवलेलं आहे, कार्यकर्ते संपवलेले आहेत. महाराष्ट्रात सर तुम्ही बघाल तर सगळ्या पक्षांमध्ये सेकंड फळी तयार झाली. म्हणजे शरद पवारांच्या पक्षात सेकंड फळी तयार झाली, शिवसेनेमध्ये सेकंड फळी तयार झाली, सगळ्या पक्षांमध्ये सेकंड फळी तयार झाली. फक्त काँग्रेस सोडून काँग्रेसमध्ये अजूनही पहिलीच फळी आहे, सेकंड फळी कुठेच तयार झाली नाही आणि ती त्या काँग्रेसच्या नेत्यांनी पण तयार केली नाही. त्याच्यामुळे काँग्रेसची परिस्थिती आज आहे तीच आहे, हेच मी नवीन प्रवक्त्यांना सांगू शकतो. अश्विन, एक कमेंट, आपण पुन्हा एकदा राजकीय नेत्यांकडे जाऊया. पण जसं त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या मंडळींना विश्वास आहे की आपण काहीतरी रोल प्ले करू शकतो, पण शिवसेनेचं म्हणणं आहे की काँग्रेसचा काही रोल नसणार आहे. तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? काँग्रेसचा काही रोल असेल का, नुसती काँग्रेस फक्त सहभागापुरती आहे निवडणुकीत? काँग्रेसला लोकांचा पाठिंबा आहे, पण काँग्रेस नेत्यांनी फारसा प्रचार याचा जो ॲक्टिव्हली करायला पाहिजे तो प्रचार काही केला नाही. म्हणजे काही काही ठिकाणी तर सभासुद्धा झाल्या नाहीत, अशी परिस्थिती आहे. एक महत्त्वाचा या राजकारणाचा भाग असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि यांनी विरोधकांना स्पेसच ठेवायचा नाही, म्हणजे विरोधकांची जागाही आपणच घ्यायची, अशा पद्धतीचं राजकारण मला असं वाटतं की झालेलं आहे.
म्हणजे आता सांगायचं झालं तर आमच्या मराठवाड्यामध्ये फारसं अजितदादा गटांचं काही प्राबल्य नाही. पण संभाजीनगरमध्ये 73 त्यांचे उमेदवार उभे आहेत. बरं. जालन्यामध्ये ती सगळीकडे पैसे म्हणजे बरं. जो काही दलित किंवा मुस्लिम असा जो काही मतदार आहे तो आपल्याच पक्षाकडे म्हणजे आपल्या घटक पक्षाकडे आला पाहिजे. अशा रीतीने हा स्पेस द्यायचा नाही असं ते आहे. खूप वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. प्रत्येक निवडणुकीत एक अंडर करंट असतो. तो अंडर करंट या निवडणुकीतला कुठला